आपण खूप वेळा ऐकतो की हा शेअर मार्केट करतो, त्याने शेअर मार्केटमधून पैसे कमावले, त्याचा शेअर मार्केटमध्ये बिझनेस आहे. तर हे नेमकं काय असतं? शेअर मार्केट म्हणजे काय? शेअरची देवाणघेवाण कुठे होते? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण बघणार आहोत की शेअर मार्केट काय आहे. शेअर मार्केटला स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार सुद्धा म्हटले जाते. शेअर मार्केटमध्ये दोन शब्द येतात. पहिला आहे शेअर आणि दुसरा तो मार्केट. आधी बघूया मार्केट काय असते. मार्केटला मराठी शब्द आहे बाजार, म्हणजेच जिथे वस्तूंची खरेदी आणि विक्री केली जाते. वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट असतात. कपड्यांचे मार्केट, मच्छी मार्केट, भाजीपाला मार्केट, इलेक्ट्रिक मार्केट, etc. आता तुम्हाला समजले असेल मार्केट म्हणजे काय. आता आपण बघूया शेअर काय असतो. शेअरचा मराठीमध्ये अर्थ होतो की हिस्सा. आता हा हिस्सा नेमका कोणाचा असतो? तर वेगवेगळ्या मोठ्या कंपनींचा असतो. जसे की टाटा स्टील, ICICI बँक, ITC, रिलायन्स, अदानी अशा अनेक कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असतात. आता आपण शेअर आणि मार्केट यांना एकत्र करू. आता तुम्हाला समजले असेल की जिथे शेअरची खरेदी विक्री होते त्यास शेअर मार्केट असे म्हणतात. आता आपण एक एक्झाम्पल पाहूया. एक टाटाची कंपनी आहे जिच्या एका शेअरची प्राइस 100 रुपये आहे. तुम्ही टाटाचे 10 शेअर बाय करता आणि त्यामध्ये 1000 रुपये गुंतवणूक करता. काही दिवसानंतर या शेअरची प्राइस 150 रुपये होते. तुम्ही 100 रुपयाला शेअर खरेदी केला होता आणि तो आता 150 रुपयाला विकता. अशा प्रकारे तुम्हाला 500 रुपयाचा नफा होतो. याच प्रकारे शेअरची खरेदी आणि विक्री करून नफा कमावला जातो. शेअर मार्केट म्हणजे कंपनीमध्ये गुंतवणुकीचा एक मार्ग आहे. आता बघूयात ही जी शेअरची देवाणघेवाण होते ती नेमकी होते कुठे. BSE आणि NSE हे दोन भारतातील मुख्य स्टॉक एक्सचेंजेस आहेत. पहिलं बघूया बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE. ह्याची स्थापना 1875 साली झाली. हे जगातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंजेस आहे. सेन्सेक्स हा BSEचा प्रमुख इंडेक्स आहे जो टॉप 30 कंपन्यांच्या कामगिरीवर आधारित आहे. दुसरा आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE. याची स्थापना 1992 साली झाली. हा भारतातील सर्वात मोठे आणि आधुनिक एक्सचेंजेस आहे. निफ्टी 50 हा NSEचा प्रमुख इंडेक्स आहे जिथे 50 कंपनी लिस्टेड आहेत. शेअर मार्केट म्हणजे काय हे तर समजलं, पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे जे कंपनीचे शेअर असतात ते नेमके खरेदी आणि विक्री करायचे कुठे? हे जे शेअर असतात ते खरेदी विक्री करण्यासाठी आपल्याला डीमॅट अकाउंटची गरज लागते. हे डीमॅट अकाउंट म्हणजे नेमकं काय असतं? हे अकाउंट ओपन करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि हे अकाउंट ओपन केल्यानंतर यात शेअरची खरेदी आणि विक्री कशी करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.